नमस्कार विद्यार्थी मित्रहो, पाठीमागील लेक्चरला आपण मराठा राजतंत्र ही संकल्पना आपण समजावून घेतली. आता आपण प्रकरण 2 मराठ्यांच्या इतिहासाची जी साधने आहेत या साधनांचा सविस्तर आपण आढावा घेणार आहोत. आता साधने म्हणजे काय? ज्या कागदपत्रांच्या आधारावरती, ज्या अवशेषांच्या आधारावरती इतिहासाची मांडणी केली जाते आणि या इतिहासाच्या मांडणीसाठी आवश्यक असणाऱ्या ह्या सर्व बाबींचा अंतर्भाव ऐतिहासिक साधने याच्यामध्ये होत असतो. याच्यामध्ये साधनांमध्ये काही कागदपत्र आहेत, काही वास्तू आहेत, काही मौखिक गोष्टी आहेत. ह्या सर्वांचा अंतर्भाव या साधनांमध्ये होतो. आर्थर मार्मिक हे काय म्हणतात? नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री, किंवा ह्याला कच्चा माल म्हणतात. म्हणजेच जसं आता इतिहास आपला उभा करायचा आहे, तर या इतिहास उभा करण्यासाठी आपल्याला या साधनांची आवश्यकता आहे. साधनं नसती तर इतिहास उभा राहू शकत नाही, की तो इतिहास घडलाच नाही असं म्हटलं जात होतं. मग आर्थर मार्मिक ह्या सर्व साधनांना कच्चा माल म्हणतो आहे. म्हणजे काय? जसं इमारत उभी करण्यासाठी आपण इमारत उभी करण्याच्या अगोदर अनेक जे वेगवेगळ्या वस्तू आहेत, उदाहरणार्थ सिमेंट असतील, विटा असतील, वाळू असतील, किंवा स्टील वगैरे असेल, काही लाकडी वस्तू असतील, ह्या सर्व वस्तू आपण जमा करून ठेवतो. ह्या लाकडी वस्तूच्या आधारावरती किंवा या साधनांच्या आधारावरती आपण काय करतो, तर ह्या साहित्याच्या आधारावरती इमारत उभी करतो. इमारत कशावरती उभी राहते? साधनांच्या आधारावरती. कोणती साधनं? वाळू असतील, वीट असेल. जर वाळू वीट नसतील तर इमारत उभी राहणार आहे का? नाही राहणार. तसाच प्रकार इतिहासामध्ये आहे. इतिहासामध्ये जर साधने असतील तर या साधनांच्या आधारावरतीच इतिहास लिहिला जातो. तात्कालिक म्हणजे त्या कालखंडातील जी साधनं आहेत ती जास्त विश्वासार्ह असतात आणि त्याच्या आधारावरती इतिहास उभा केला जातो. 350 वर्षापूर्वी मराठा कालखंडामध्ये आपल्यापैकी कोणी जिवंत नव्हतं, किंवा आपलं काय आठवतं आहे का? तर नाही आठवत. मग आजचा जो इतिहास आहे, आपण जेव्हा इतिहास अभ्यासतो, इतिहास लिहायला सुरुवात करतो, त्यावेळेस आपला त्यावेळेची त्याच कालखंडातील जी काही साधने आहेत, ज्या काही नोंदी आहेत, त्या नोंदी आपला पाहणं अपेक्षित आहे. आणि ती पाहिल्यानंतर आपला आजचा इतिहास, आपला त्यावेळचा इतिहास आपला आज समजणार आहे. म्हणजे ह्या सर्व साधनांचं वर्गीकरण आपण केलं प्राथमिक आणि दुय्यम साधनामध्ये करतो. काही साधनं प्राथमिक म्हणजे त्या कालखंडातील असतात, ज्या व्यक्तीच्या बाबतीत इतिहास घडलेला आहे, व्यक्ती समकालीन त्या घटनेशी निगडीत असणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, ह्या सर्वांचा अंतर्भाव हा प्राथमिक साधनांमध्ये होतो. दुय्यम साधनामध्ये आठवणींच्या आधारावरती कुणीतरी सांगितले म्हणून तिसऱ्या व्यक्तीने लिहिलेले काही जी साधनं आहेत त्याला आपण दुय्यम दर्जाची साधनं म्हणतो. आता मराठा कालखंडामध्ये जी साधने आहेत, ही साधनांचे 3 प्रकार आहेत. पहिला साधनांचा प्रकार आहे की लिखित स्वरूपाची साधने. दुसरा प्रकार आहे अलिखित स्वरूपाची साधने आणि तिसरा प्रकार आहे मौखिक स्वरूपाची साधने. हे आपलं आता समजावून घ्यायचं आहे. लिखित साधने म्हणजे काय? की लिखित स्वरूपाचं जे काही आपल्याला त्यावेळेस लिखाण सापडतंय, ह्या सर्व लिखाणांचा अंतर्भाव हा लिखित साधनांमध्ये होतो. मग लिखित साधनं कोणकोणती आहेत? वेगवेगळी फरमानं आहेत, राजकीय आदेश आहेत, काही महसुलाच्या काही कागदपत्र आहेत, काही न्यायनिवाडे आहेत, काही तह आहेत, काही करारनामे आहेत. ह्या सर्वांचा अंतर्भाव, ह्या कागदपत्रांचा अंतर्भाव हा लिखित साधनांमध्ये होतो. त्याचबरोबर ती काही बखरी आपल्याला सापडतात, करिणे आहेत, आठवणीवरती लिहिलेले काही ग्रंथ आहेत. ह्या सर्वांचा म्हणजे बाडे, कुळबाटे असे वेगवेगळे जे ग्रंथ आहेत, वंशावळी असतील, ह्या सर्वांचा अंतर्भाव हा लिखित साधनांमध्ये होतो. आता लिखित साधनं फक्त काय मराठी भाषेत आहेत का? नाही आहेत. म्हणजे जरी मराठ्यांचा इतिहास महाराष्ट्रामध्ये घडला तरी मराठ्यांचा जो संबंध आहे तो कर्नाटक प्रांतामध्ये सुद्धा आलेला होता. राजस्थानचा जो जशवंत सिंग वगैरे आहे, जो पुरंदरचा तह आहे, राजस्थानी लोकांबरोबरची महाराजांचा संबंध आलेला होता. त्याचबरोबर ती काही जे इंग्रज होते, फ्रेंच होते, डच होते, यांनी मुंबईपासून ते गोव्यापर्यंत अनेक वखारी त्यांच्या समुद्राच्या कडेला होत्या. म्हणजे वेंगुर्ला असेल, त्याच्यानंतर मुंबई आहे, साष्टी आहे, सालेर, असे वेगवेगळे जे वखारी आहेत त्यांनी समुद्राच्या कडेला निर्माण केल्या होत्या. आणि ह्या अगदी स्वराज्याला लागून होत्या, हे लक्षात घ्या. खाली चेन्नईची जे वखार आहे, चेन्नईची वखार ही अगदी जिंजीच्या किल्ल्याच्या लगत आहे.
त्यामुळे त्यांचा पत्रव्यवहार हा मराठी कालखंडात जे आपले जे स्वराज्यातील जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर पत्रव्यवहार हा चालत होता. त्यामुळे ही जी लिखित साधनं आहेत ती मराठी भाषेत आहेत, ती हिंदी भाषेत आहेत, ती राजस्थानी भाषेत आहेत, ती फारसी भाषेत आहेत, कानडी भाषेत आहेत, त्याचबरोबर परकीय भाषे म्हणजे फ्रेंच आहेत, इंग्रजी आहेत, अशा वेगवेगळ्या भाषांमधील ही आपला साधनं सापडतात. त्याचबरोबर ती त्या कालखंडामध्ये काही परकीय लोक जे आहेत प्रवास वर्णनं त्यांनी लिहून ठेवले आहेत आणि या परकीय लोकांची प्रवास वर्णनं यांचा अंतर्भावसुद्धा लिखित साधनामध्ये होतो. म्हणजे ऑक्झिडियन वगैरे जे राज्याभिषेकाच्या वेळेस हजर होते रायगड किल्ल्यावरती त्यांनी काही डायऱ्या लिहून ठेवल्या आहेत. किंवा मार्टिनची डायरी, चेन्नईचा जो वखारीचा जो मेन होता त्याला काय म्हणतो आपण मेन त्याला त्या वखारीचा जो मेन आहे गव्हर्नर, त्या गव्हर्नर म्हणजे मार्टिन होता आणि त्या मार्टिनने डायरीमध्ये त्यांनी स्वतःचा आपला सर्व माहिती लिहून ठेवली, दिवसागणिक माहिती लिहून ठेवली. त्यावेळेस आपल्या जिंजीची माहिती समजतात, काही तारखा समजतात, काही नोंदी समजतात. म्हणजे एकंदरीत ही साधनं अशी वेगवेगळ्या भाषेमधील आपल्याला सापडतात. हीच नंतर आपण सविस्तर पाहू. पुढचं आहे अलिखित स्वरूपाची साधनं. जी लिखित साधनं आहेत ते तर महत्त्वाची असतातच, परंतु अलिखित साधनं ही महत्त्वाची असतात. शिवाजी महाराजांनी रायगडवरती स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. रायगड किल्ल्याचं जे बांधकाम आहे हा पडझड झालेले आहे, परंतु बांधकाम आपल्याला पाहायला मिळतं आहे. ही जी भौतिक साधनं आहेत जी डोळ्याने आपल्याला दिसतात, ज्या वास्तू निर्माण केलेल्या आहेत, ह्या सर्व भौतिक साधनांचा अंतर्भाव याच्यामध्ये येतो, अलिखित साधनांमध्ये येतो. त्याच्यामध्ये नाणी आहे. आता शिवराई होन नावाचं नाणं महाराजांनी पाडलेलं होतं. आपल्या श्रीगोंद्यातसुद्धा आहे. चांभार गोंदी नावाचा रुपया त्यावेळेस शिंदे कालखंडामध्ये निर्माण केलेला होता. म्हणजे अशी जी नाणी आहेत त्या नाण्यांवरून आपला त्यावेळेचा इतिहास समजतो. म्हणजे सोन्याच्या नाण्यावरती राजाचं नाव लिहिलेलं असतं, राजाचा हुद्दा लिहिलेला असतो आहे, त्यानंतर साल लिहिलेलं असतं आहे. पाठीमागे तुम्ही पाहिलं तर काही नाण्यांवरती आपला देवीची चित्र सापडतात, देवाचित्र सापडतात, काही श्लोक सापडतात, काही जे ब्रीदवाक्य आहेत ते आपलं त्या नाण्यावरती सापडतात. म्हणजे मोहम्मद घोरीच्या नाण्यावरती लक्ष्मीचं चित्र होतं. मग शिवाजी महाराजांचं जे नाणं आहे शिवराई होन हे तांब्याचं होतं, सोन्याचं सुद्धा होतं. हे जर नाणं आपण पाहिलं तर आपलं त्या कंडिशन त्या राज्यव्यवस्थेची आपल्याला माहिती होते. म्हणजे ज्या कालखंडामध्ये जास्तीत जास्त आपल्याला जर तांब्याची नाणी मिळाली तर ते राज्य जेमतेम आहे असं गृहीत धरा आपण. परंतु त्या कालखंडात अनेक सोन्याची नाणी आपल्याला मिळाले तर आपण असं म्हणू शकतो की ते जे राज्य आहे ते समृद्ध आहे, त्याला कशाचीही कमतरता नाही. सुजलाम सुफलाम जमीन आहे, उत्पन्नाची साधनं जास्त आहे आणि हे राजपद अत्यंत स्ट्रॉंग आहे हे आपलं त्या नाण्यावरून समजतं. पुढचं वाडे आणि किल्ले. त्या कालखंडामधील अनेक वाडे आपल्या श्रीगोंद्यामध्ये सुद्धा वाडे आहेत. आता ते नामशेष होण्याच्या मार्गावरती आहेत, परंतु अनेक वाडे आपल्याला पाहायला मिळतात. महाजी शिंदेंचा वाडा आहे, पुण्यामध्ये शनिवार वाडा आहे, तुम्ही सासवडला गेला तर पुरंदरेंचा वाडा आहे, वेगवेगळे लोणी भापकरला जर गेला तर त्या ठिकाणी वेगवेगळे वाडे तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे काय तर त्या कालखंडातील वाडे, त्यावेळेस बांधलेले वाडे आपला आजही आपला पाहायला मिळतात. मग अनेक घटना त्या वाड्याच्या अनुषंगात झालेल्या असतात, त्या किल्ल्याच्या अनुषंगात झालेल्या असतात, ते आपण आजही डोळ्याने पाहतो. मग ही सर्व जी साधनं आहेत ही प्राथमिक स्वरूपाची साधनं आहेत. ह्या साधनांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. पुढचं आहे शिलालेख. तुम्ही जर रायगडला गेला तर रायगड जगदीश्वराच्या मंदिराच्या पूर्वेला पायरीवरती एक नाव लिहिलेलं आहे बघा, सेवेशी ठाई इंदोजी होळकर. म्हणजे इंदोजी होळकरने रायगड किल्ल्याचं पुनर्निर्माण बांधणी केली आणि त्यांनी ते लिहून ठेवलं आहे की स्वराज्याच्या सेवेसाठी हिरोजी इंदलकर केव्हाही तयार आहे. त्यावेळेस कोरलेला शिलालेख आपला आजही पाहायला मिळतो. म्हणजे ही साधनं आहेत, अत्यंत महत्त्वाची आहेत. ह्या शिलालेखांचा अंतर्भाव आपला अलिखित साधनांमध्ये होतो, भौतिक साधनांमध्ये होतो. पुढचा आहे ताम्रपट. त्या कालखंडामध्ये तांब्याच्या पत्र्यावरती काही नोंदी करून ठेवल्या जायच्या. जसं आपण कागदावरती नोंदी करून ठेवतो, डायरीवरती आपण नोंदी करून ठेवतो महत्त्वाच्या, तसं त्या कालखंडामध्ये तांब्याच्या पत्र्यावरती काही महत्त्वाच्या नोंदी करून ठेवल्या जात होत्या. अशी ताम्रपट. काही आयुध्य, काही वस्तू वगैरे आहेत, शस्त्रास्त्र वगैरे आहेत, त्याचा अंतर्भाव अलिखित साधनांमध्ये होतो. आता मौखिक साधनांमध्ये पोवाडे, म्हणे, काही लोकसाहित्य आहे, काही कोळीगीतं म्हणा तुम्ही, धनगर नृत्य आहे, गजानृत्य जे म्हणतो आपण, असे वेगवेगळे लोककलेमधून आपला इतिहास रिफ्लेक्ट होतो आहे.
पोवाड्यांमधून आपल्याला त्या वीर पुरुषाची माहिती समजते. प्रत्येक व्यक्तींवरती पोवाडे आहेत, प्रसंगावरती पोवाडे आहेत. हा जो वीररस आहे तो आपल्या पोवाड्यामध्ये सापडतो. पोवाडा म्हणजे मौखिक स्वरूपाचा इतिहास समाजाला सांगणं. दुसऱ्या भाषेत जर बोलायचं म्हटलं तर भाषा जरी अलंकारिक असेल, ते रूपक जरी काव्य स्वरूपात असेल, तरी सर्व समाजात सर्व लोकांपर्यंत इतिहास पोचवण्याचं काम पोवाड्यांनी केलेलं आहे, म्हणींनी केलेलं आहे, लोकसाहित्यामध्ये लोककलेने केलेलं आहे. हे 3 प्रकार लिखित, अलिखित आणि मौखिक इतिहासाचे हे 3 प्रकार आपण सविस्तर याची माहिती आपण पाहणार आहोत. साधनांमध्ये पहिला प्रकार आहे भौतिक साधने. तुम्हाला मी सांगितलं की अलिखित साधने म्हणजे भौतिक साधने. मराठा कालखंडामध्ये अनेक अशी अलिखित साधनं आहेत. त्या साधनांचा अंतर्भाव इतिहासाच्या अनुषंगाने इतिहास लेखनामध्ये केला जातो. मग अशी पाहिलं आपण नाणी असतील, त्याच्यानंतर जे वाडे असतील, वेगवेगळे किल्ले आहेत, शिलालेख आहेत, ताम्रपट आहेत. त्याच्यामध्ये शस्त्रास्त्र आपलं राहिलं होतं बघा. शस्त्रास्त्रे म्हणजे वेगवेगळी जी शस्त्र होती ती शस्त्रे आपल्याला आजही पाहायला मिळतात. म्हणजे उदाहरणार्थ तलवारी असतील, ढाले असतील, अंगरखे असतील, बिचवे असतील, वाघनखे असतील, छोटे छोटे जे त्याला आपण काय म्हणतो बिचवा वगैरे, अशी वेगवेगळी शस्त्र आपल्याला पाहायला मिळतात. तोफा पाहायला मिळतात, तोफ गोळे पाहायला मिळतात. म्हणजे काय तर एकंदरीत ह्या शस्त्र जर आपण पाहिली तर त्यावेळेची आपला बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजणार आहेत. म्हणजे अलिखित साधनांवरून आपला सामाजिक आर्थिक घटना तर समजतात, आर्थिक इतिहास तर समजतोय, परंतु राजकीय इतिहाससुद्धा समजायला आपल्याला मदत होते. कारण की शिलालेखामध्ये त्या राजाची नोंदी असतात, तारखा असतात. एखाद्या मंदिराचा जीर्णोद्धार जर आपण केला तर आजही आपण त्या ठिकाणी फरशी लावतो आणि त्या फरशीमध्ये ते नाव करून ठेवतो की या व्यक्तीच्या हस्ते या ठिकाणचं इमारतीचं उद्घाटन या दिवशी केलेलं आहे. व्यक्ती कोण उपस्थित होत्या त्या सर्वांची डिटेल आपल्या त्या फरशीवरती सापडते. सेम तसाच प्रकार त्यावेळीसुद्धा होता. त्यामुळे एखादी वास्तू उभा करण्याच्या अगोदर त्या ठिकाणी त्या दगडामध्ये शिलालेख कोरला जायचा आणि त्या शिलालेखावरून ती आपला सर्व माहिती समजते की इंजिनियर कोण आहे, म्हणजे स्थापत्यकार कोण आहे, निधी किती आहे, ही निर्माण करण्याचा उद्देश कोणता आहे, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी समजतात. म्हणजे अलिखित साधनांवरून या भौतिक साधनांवरून मराठा कालखंडामधील बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजतात. म्हणजे युद्धाचं सुद्धा माहिती होते, सैनिक व्यवस्था आपल्याला समजते आणि सामाजिक बाबींची सुद्धा माहिती समजते. दुसरा प्रकार आपला आहे मौखिक साधने. इतिहासाच्या 3 प्रकारापैकी दुसरा प्रकार आपला आहे मौखिक साधने. एका पिढीने दुसऱ्या पिढीला, दुसऱ्या पिढीने तिसऱ्या पिढीला, तिसऱ्या पिढीने चौथ्या पिढीला वंशीय परंपरागत ज्या काही कथा आहेत, वीरकथा आहेत, काही कादंबऱ्या असतील किंवा जी काही माहिती आहे आपल्या कुटुंबाची, राज्याची, सरदाराची, ही माहिती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे काय होते तर स्थलांतरित केली जाते मौखिक स्वरूपात. यालाच आपण काय म्हणतो इतिहासाची मौखिक साधने म्हणतो. याच्यामध्ये पहिलं साधन आहे महत्त्वाचं पोवाडे. मराठा कालखंडाचा अभ्यास करत असताना अनेक महत्त्वाच्या प्रसंगावरती, व्यक्तींवरती पोवाडे आहेत. शिवाजी महाराजांवरती आहेत, राजाराम महाराजांवरती आहेत, शाहू महाराजांवरती आहेत, संभाजी महाराजांवरती पोवाडे आहेत. त्याचबरोबर ते तानाजी मालुसरे यांच्यावरती सुद्धा पोवाडा आहे. म्हणजे असंख्य पोवाडे आहेत. काही लढाईंवरती आहेत, काही वीर पुरुषांवरती आहेत. आता पोवाड्यांमध्ये वीररस संचारलेला असतो आहे. वीर पुरुषाचा जो पराक्रम आहे तो पराक्रम इतर समाजाला सांगणं, इतर समाजापर्यंत जाणं हा त्यात महत्त्वाचा उद्देश तो त्या कालखंडामध्ये होता. त्यामुळे पोवाड्यांचं इतिहासादृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे. काही गोष्टी मराठी कालखंडामध्ये लिखित स्वरूपात मिळत नाहीत, परंतु त्या पोवाड्यामध्ये त्याचा अंतर्भाव असतो आहे. त्या लढाई कशी झाली वगैरे वगैरे हे पोवाड्यामध्ये त्याचा अंतर्भाव केलेला आहे. तर इतिहासामध्ये या मौखिक साधनासुद्धा अंतर्भाव आपण करून घ्यायला लागतो आहे. त्यामध्ये काही म्हणी आहेत, म्हणजे वेळ घेऊन पेडगावला जाणे, आला पेडगावचा शहाणा, बचेंगे तो और भी लढेंगे, अशा वेगवेगळे असंख्य म्हणी आहेत.
किंवा गड आला पण शेव गेला, म्हणजे या प्रसंगावरून या म्हणी पडलेल्या आहेत, या समाजामध्ये काय तर रूढ झालेले आहेत. या म्हणीवरून आपला तो प्रसंग समजतो. आता वेळ घेऊन पेडगावला जाणे किंवा आला पेडगावचा शहाणा, ही म्हण आपल्या पेडगावच्या किल्ल्याशी निगडीत आहे. म्हणजे बहादूर खानाला शिवाजी महाराजांनी 3-4 वेळा त्यांना फसवलं होतं, वेड्यात काढलेलं होतं, म्हणून या म्हणी रूढ झाल्या. आला पेडगावचा शहाणा म्हणजे एकंदरीत काय तर त्या प्रसंगावरून, त्या घटनेवरून हे म्हणी आपला समाजामध्ये रूढ झालेले आहेत आणि हे मौखिक स्वरूपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेलेले आहेत. पुढचं आहे शस्त्रास्त्र, पुढचं मौखिक आहे लोकगीतं. अनेक लोकगीतं महाराष्ट्रामध्ये आहेत. या लोकगीतामधून बराचसा इतिहास, सामाजिक इतिहास म्हणतो आहे आम्ही, बराचसा सामाजिक इतिहास त्यामध्ये दडलेला आहे. प्रथा, परंपरा, धार्मिक चालीरीती, रूढी ह्या सर्वांचा अंतर्भाव, कुटुंब व्यवस्था कशी आहे, सण कसे साजरे केले जातात, सणांच्या वेगवेगळे, ह्या सर्व आपला त्या पद्धतीमध्ये आपल्याला सापडतात. उदाहरणार्थ जर सांगायचं म्हटलं तर आपल्याकडे भजन कीर्तन आहे, कीर्तन वगैरे सांगण्याची पद्धती आहे. हा सुद्धा एक प्रकार त्या कालखंडामध्ये उदयास आलेला होता. कीर्तनामधून आपल्याला समाज प्रबोधनाचं काम समजते, एक वेगळ्या प्रकारचं शिक्षण कीर्तनामधून दिलं जात होतं, हे आपला त्या ठिकाणी समजतं आहे. त्याचबरोबर ती वेगवेगळे नृत्य आहेत. आपली जी परंपरा आहे, उदाहरणार्थ काही पोशाख, आता उदाहरणार्थ एखादा आपला सण असेल तर आपण एक ट्रॅडिशनल पोशाख घालतो. ह्या प्रथा परंपरा आहेत, ह्या सर्व गोष्टी आपल्याला कशा समजतात, ह्या मौखिक स्वरूपात समजतात. हे काही कुठं लिहून ठेवलेलं नाही की असंच करावं, हे एक पिढी दुसऱ्या पिढीला सांगते, दुसरी पिढी तिसऱ्या पिढीला सांगते, ही अशी पद्धती आहे. अशा असंख्य मौखिक परंपरा आपल्या महाराष्ट्रीयन समाजामध्ये दडलेल्या आहेत आणि त्या समाजाचा प्रतिबिंब त्या मौखिकमध्ये उमटत असतो आहे आणि त्याचा वापर आपण इतिहास लेखनामध्ये करतो. म्हणजे इतिहास लेखनामध्ये हे महत्त्वाचं साधन आहे. तिसरा प्रकार आहे वाङ्मयीन साधने, म्हणजे याला आपण लिखित साधने म्हणतो. याला आपण लिखित साधने म्हणतो. आता याच्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे मराठी भाषेतील काही साधनं आहेत, हिंदी भाषेतील आहेत, राजस्थानी आहेत, कर्नाटकी आहेत, फारसी आहेत, महत्त्वाचं म्हणजे संस्कृत आहेत. त्याचबरोबर ती काही कागदपत्र लिखित स्वरूपात, तह, करारनामे वगैरे वगैरे. त्याचबरोबर ती याच्यामध्ये काही परकीय प्रवास वर्णन आहेत, त्याचासुद्धा अंतर्भाव होतो आहे. हे आपण सविस्तर विषयावाईज आपण म्हणजे भाषेवाईज सविस्तर आपण पाहू. एक 3-4 लेक्चरमध्ये आपलं हे होऊन जाईल. तर माझ्या मते तुम्हाला साधने म्हणजे काय, साधनांचे प्रकार हे तुम्हाला नक्की समजलेलं असेल. तिसरा प्रकार आपण पुढच्या लेक्चरला पाहू. धन्यवाद.